नंदनवन थाना क्षेत्र में जन्मदिन की पार्टी के दौरान शोरगुल व पटाखों को लेकर हुए विवाद में पिता पुत्र पर घातक शस्त्रों से हमला किया गया। घटना में दोनों गंभीर रूप से घायल हो गए। पुलिस ने मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। जानकारी के अनुसार सोमवार रात आरोपी आजाद शेख अपने घर में जन्मदिन की पार्टी मना रहा था। पार्टी के दौरान घर के बाहर शोरगुल और पटाखे फोड़ने से मोहल्ले में परेशानी हो रही थी। इसी दौरान बुजुर्ग शेख नजीर शेख ने शोर और पटाखों को लेकर आपत्ति जताई और आरोपियों को फटकार लगाई। इससे नाराज होकर आरोपी वहीद खान, आजाद शेख, अनीस शेख और थल्ली शेख ने मिलकर नजीर और उनके बेटे शेख वसीम उर्फ टोनी पर कुल्हाड़ी, चाकू और डंडा और हथौड़े से जानलेवा हमला कर दिया। हमले में दोनों गंभीर रूप से घायल हुए और उनका इलाज मेडिकल में चल रहा है। घटना की सूचना मिलते ही नंदनवन पुलिस मौके पर पहुंची और स्थिति को नियंत्रित किया। इस हमले में 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है, जबकि फरार आरोपी की तलाश जारी है। दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी रात्रीच्या वेळेला आरोपी यांनी तक्रारदाराच्या घरासमोर रात्रीच्या वेळेला वाढदिवस साजरा केला। त्यामुळे त्यांच्यात थोडासा आरडाओरडा दंगा झाला। त्याचा त्रास तक्रारदाराला झाल्याने त्यांना हटकल्यामुळे त्यांना आलेल्या रागामुळे त्यांनी त्याच्याशी वाद केला व त्याला धमकी दिली आणि ते तिथून निघून गेले। सदरची घटना ही त्याच ठिकाणी थांबलेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांच्यामध्ये शाब्दिक वादविवाद झाला, परंतु याबाबत फिर्यादीने कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला दिलेली नाही। दिनांक 18 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादीचे सासरे आणि फिर्यादीचे पती हे घरासमोर हजर असताना तिथे त्याच गल्लीत थोड्या अंतरावरती राहणारे जाहीर शेख, आजाद शेख, अनीस शेख आणि थल्ली शेख असे 4 आरोपी त्या ठिकाणी आले। त्यांनी येताना त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड, लाकडी दांडके, लोखंडी पट्टी असे हत्यार घेऊन आले आणि त्यांना येऊन मारहाण करू लागले। त्यांच्याजवळ आल्यानंतर त्यांच्या हातात असलेले शस्त्र पाहून हे पळून जाऊ लागले, तर त्यावेळेला त्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली। डोक्यामध्ये मारहाण झालेली आहे, गंभीर जखम झालेली असल्यामुळे पोलिसांना जशी माहिती मिळाली तशी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केलेला आहे आणि आरोपींचा शोध सुरू केला। त्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींचा शोध घेऊन यातील 3 आरोपींना सध्या अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यातील एक आरोपी रेकॉर्डवरचा आहे आणि त्यांच्या विरुद्ध सध्या ते आरोपी अटकेत आहेत। 3 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज़ को फॉलो कीजिए।